हॅलो ऑल, वेलकम टू आरपी व्लॉग्स। मी जो आज व्हिडिओ बनवत आहे तो नवीन व्लॉग आहे आणि या व्लॉगमध्ये आपण नवीन ठिकाणी फिरायला जाणार आहोत। ज्या ठिकाणी आपण फिरायला जाणार आहोत ते ठिकाण खरंच वेकेशनसाठी खूप चांगलं आहे आणि थोडं रिफ्रेशमेंटसाठी सुद्धा खूप चांगलं आहे। आणि ज्याच्या ठिकाणी आपण जाणार आहोत ते ठिकाण बघून मलाही वाटेल की आपण या ठिकाणी परत रिव्हिजिट करायला पाहिजे। सो चला तर सुरू करूया आपला नवीन व्लॉग। मध्येच आम्ही जिथे थांबलो आहोत पनवेलच्या जवळपास तिथे त्रिमूर्ती स्नॅक्स सेंटर आहे। एक शिरा 2 घे पाहिजे। हे तुला काय पाहिजे सांग। थालीपीठ हवंय? आम्ही शिरा 2 प्लेट आणि 1 प्लेट उपमा घेतला। आणि इकडे बाजूला तुम्ही बघू शकता की किती गर्दी आहे त्रिमूर्ती स्नॅक्स सेंटरला, कारण हे खरंच खूप टेस्टी बनवतात सगळे स्नॅक्स। आणि आम्ही जे नंतर मागवलं थालीपीठ आणि त्याच्याबरोबर चटणी, हिरवी चटणी, तसंच साबुदाणा वडा प्लेटसुद्धा मागवली त्याच्याबरोबर हिरवी चटणी। खरंच खूप टेस्टी आहे, डिलिशियस। त्याच्यानंतर आम्ही मागवला मस्त गरमागरम असा चहा, जो खरंच खूप सुंदर होता आणि मला खूप आवडला, खूप फ्रेश वाटलं। सो भरपेट चहा नाश्ता करून आम्ही निघालो आहोत आता चिपळूणच्या दिशेने। थोडा पुढे गेल्यावर हा जो आम्हाला बोगदा लागला त्याचं आत्ता जस्ट काम झालं आहे आणि तुम्ही बघाल तर हा बोगदा खूप मोठा आहे आणि या बोगद्यामधून जाताना खूप थंड वाटतं, एकदम थंड, म्हणजे खूप खूप मस्त। फायनली आम्ही चिपळूणला पोचलो आहोत आणि चिपळूणच्या आदर्श हॉटेलमध्ये आम्ही आता जेवणार आहोत। मी ऑर्डर केला मसाला डोसा, सांबार, चटणी आणि मम्मीने ऑर्डर केली मिनी व्हेज थाली। सो पोटभर जेवण करून आम्ही आलो आहोत चिपळूणच्या रूमवर, जिथे आम्ही आता आराम करू आणि संध्याकाळी फिरायला जाऊ। सो आम्ही आलो आहोत वशिष्ठी मिल्क फॅक्टरीमध्ये, जे चिपळूणमध्येच आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता खरे वाटतील असे गुरांचे स्टॅच्यू त्यांनी तयार केले आहेत आणि काही फुलझाडंसुद्धा आहेत की ज्याने खूपच छान वाटतोय हा एरिया, खूप मेंटेन केलं आहे यांनी। आणि हे तुम्ही वासरू बघू शकता, खरंच तुम्ही बघितल्यावर तुम्हाला हे खरं वाटेल, पण ॲक्च्युली हा स्टॅच्यू आहे। आणि इथे बाजूला तुम्ही बघाल तर 2 माणसं झाडाखाली बसलेली आहेत, कोणालाही ते खरं वाटेल पण ॲक्च्युली खरं नाही आहे। वशिष्ठी डेअरी। पेढे आहेत का?
आंबा बर्फी की त्यांचे काही प्रोडक्टसुद्धा आहेत जे त्यांनी इथे शॉपमध्ये ठेवले आहेत. यांचं तूप खरंच खूप मस्त असतं, आम्ही यूज करतो. आणि हे त्यांचं परिपत्रक. आणि बाकी तुम्ही त्यांचं शॉप बघितलं तर खरंच खूप छान आहे. शॉपसुद्धा वेल मेंटेन आहे, हायजिनिक आहे. आणि ते त्यांचे सगळे प्रोडक्ट्स ऑल पनीर, चीज, दही, लस्सी, श्रीखंड, तूप, ताकपासून सगळे प्रोडक्ट्स आहेत. सो रात्रीचा डिनर करायला आम्ही आलो आहोत चिपळूणच्या हॉटेल लगूनमध्ये, जिथे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पार्ट वेगवेगळे आहेत. हा नॉनव्हेज सेक्शन, जिथे तुम्हाला व्हरायटी ऑफ नॉनव्हेज मिळेल. बाकी एरिया तुम्ही बघू शकता, खरंच खूप सुंदर आहे. आणि ह्यांनी सांगितलं आम्हाला की ह्यांचे व्हेजचं किचन वेगळं आहे आणि नॉनव्हेजचं किचन वेगळं आहे. सो हे खरंच खूप चांगलं आहे. हॉटेल लगूनचा मेनू कार्ड. मी जी थाळी घेतली ती पापलेट थाळी घेतली, ज्याच्यामध्ये फ्राईड पापलेट, भाकरी, सोलकढी, ग्रेव्ही फिश, कांदा, लिंबू, सुकट मच्छी, ग्रीन चटणी हे सगळं आहे. सो रात्रीचा डिनर करून आम्ही आता निघालो आहोत रूमवर. आणि रूमवर मस्तपैकी आता आम्ही झोपणार आहोत, कारण दिवसभराचा थकवा, ट्रॅव्हलिंग यामुळे खूपच झोप आली आहे. आणि याच पद्धतीने तुम्हाला पुढचे व्हिडिओ बघायला RP व्लॉग्स बघावं लागेल.